मध्ये ही स्पर्धा देखील मलंगड क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनुसार आहे आणि उपाध्यक्ष प्रदीप दादा या ठिकाणी आलेत. सागरपाडी द्या आपण आपला सागर दादा. बघा खरं तर सागर दादांचं कौतुक केलं पाहिजे. सहआयोजक आहेत परंतु मित्र त्यांच्या माध्यमातून बाईक पुरस्कृत करण्यात आले. गोल्डन मॅन सागर दादा. हो नक्कीच या ठिकाणी सागर दादा हे सहआयोजक आहेत. घरचे तर नक्की त्यांचे शुभासे. मलंगड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष या ठिकाणी प्रदीप दादा मडवी यांचा सन्मान केला होते. बॅट वेल काढून दादा उपस्थिती दाखवली. खरं तर मलंगडातल्या प्रत्येक स्पर्धेमध्ये ही जिम्मेदारी आहे खांद्यावरती आणि नेहमीच त्यांची उपस्थिती असते. ते प्रदीप दादा मडवी यांचा सन्मान केलाय. त्यानंतर इथे उपस्थित असलेले या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय संभाजी पाटील साहेब ग्रामपंचायत नारायणचे सदस्य आहेत. नारायण ग्रामपंचायतीचे दमदार सदस्य या ठिकाणी संभाजी दादा पाटील उपस्थित झालेत. संभाजी पाटील साहेबांचा सन्मान केले होते. वस्त्र अलंकार प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेमध्ये खरं तर सन्मान चिन्ह म्हणून छत्रपती शिवरायांची प्रतिमा दिली जाते. छत्रपती शिवाजी महाराज मनामनात आणि छत्रपती शिवाजी महाराज हे घराघरात ही संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर इथे चिरडगावचे नेताजी काठावले साहेब उपस्थित आहेत. नेताजी काठावले साहेब या आपलाही सन्मान केला जाईल. चला बिल्डिंग डिपार्टमेंट लगेच सजवून घ्या. वेळ घेऊ नका. सहकार्य करा. तर या ठिकाणी नेताजी काठावले चिरड यांचा देखील इथे सन्मान केले होते. वस्त्र अलंकार सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य नारायणगावचे संभाजी पाटील साहेब यांच्याकडून या स्पर्धेला 2000 रुपयाचं या ठिकाणी धनाशत आले. त्यांचा देखील मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. नेताजी काठावले. त्यानंतर चिरडगावचे संतोष दादा काठावले या. संतोष दादा या आपला सन्मान केला जाईल. संतोष दादा काठावले यांचा सन्मान केला जाईल. बालचंद्र पाटील या स्पर्धेचे सहआयोजक नक्कीच त्यांचा सन्मान करतील. त्यानंतर आपण जाणार मॅचच्या दिशेनं. कॉमेंटर मध्ये होतोय परिवर्तन. प्रत्येक विकेटसाठी साईदत्त सेलर यांच्यासाठी इथे रितेश भोईर यांच्याकडून 200 रुपयाचं प्राइज आहे. आणि तर बघा गाडी क्रमांक रितेश दादाचा 1667 म्हणजेच 1767 रुपये प्राइज संघाला. जर संघ खांबालपडा हा सामना जिंकला आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश झाला तर. थँक्यू सो मच योगेशजी बडवी. पहिलाच बॉल लॉंग ऑनला क्लिअर करणारा पहिला दमदार चौकार 4 सुरुवात केली आहे चौकारानं. संदेश काठवले चिरड साहेबांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूयात. तर साही शिल्लासाठी पारदर्शक आहे. जर झेल सोडला तर रितेशकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज. प्रत्येक विकेटसाठी देखील 200 रुपये. जर सामना जिंकला खांबालपाडा संघ तर 1767 रुपये जो त्यांच्या गाडीचा नंबर आहे. जनार्दन बुवा याचा देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. समीर काठावले साहेबांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. षटकातील पुढचा बॉल ऑन द कार्पेट. बॉल चाला बाउंड्री लाईनच्या दिशेने तुम्ही पाहता. फिल्डर तिकडे उपस्थित आहे. एकच धाव शरदजी
मोठे शिरड आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. तर या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं आपण हार्दिक स्वागत करूया. वेलकम. आपण पाहतो स्वर्गीय लवशेठ पाटील स्मृती चषकाचं शानदार पर्व. आज अंतिम दिवस आहे. मेगा फिनाले आणि मेगा फेस्टिवल आणि सुपर संडे सुपर धमाका. आईबा झेल साठी प्रेक्षकांना बघा कमाल कॅच एक घड्याळ आणि 200 रुपये काशीनाथ दादा पाटील यांच्या माध्यमातून ते घड्याळ देण्यात येणार आहे. हा बॉल तुम्ही पाहता हलक्या आता प्लेसमेंट सिद्धूतला पाहिलं. चेतन कीर यांच्याकडनं पारदर्शक आलाय. खंबालपाडा संघ जर हारला तर 5000 रुपये. हे उलटपेट पारदर्शक लावलं जातं. चेतन कीर तुमचं देखील स्वागत. जर खंबालपाडा संघ जर पराभूत झाला तर 5000 रुपयाचं कॅश प्राईज. साई शेलानं जर झेल सोडला तर 200 रुपये. रितेश पाटील यांच्याकडनं रितेश भोईर यांच्याकडनं आडवा बॅटनं खिचण्याचा प्रयत्न पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. षटक क्रमांक पहिला संदेश तुम्ही पाहता. पहिल्या बॉलवरती चौकार जरी आला असला तरी कमबॅक त्याचा मात्र चालू आहे. लगेचच विकेट घेतली प्रणित पाटीलची. नवीन फलंदाज केतन चौधरी स्ट्राईक येणं तुम्ही त्याला पाहता. षटकातील पुढचा बॉल टॉप एज. विकेट किपर सोडलाय झेल. साई शेलारनं आणि 200 रुपयाचं कॅश प्राईज त्याला भेटणार. मॅच नंतर आम्ही देणार आहोत साई शेलारला 200 रुपये. रितेश भोईर यांच्याकडनं एक कॅश प्राईज होतं आणि जीपे केले जातील ते. सोडलाय झेल साईनं आणि अशा रीतीनं षटक क्रमांक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा धावपलकावरती 6. विद्यापीठामध्ये आपण पाहतोय क्रिकेटला धर्म मांडणारे व्यक्तिमत्व समीर दादा काठावले यांचं आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. तर संघ मैदानाच्या आतमध्ये करत तर आकाश दादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला स्कायरा 11 जय जलेश्वर वाडेकर आणि त्याला फाईट करतोय SSCC खंबालपाडा. ही लढत आकाश दादा आपण आला असेल तर या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक संपलं. पहिलं पॉवर प्लेचं. धावा धावपलकावरती तुम्ही स्कोर बोर्ड वरती पाहता 7 वरती 1 आणि बॉलिंग ट्रॅक वरती स्वयं मला ग्रामीण 24 तुम्ही नक्कीच लीग पाहिली ज्यामध्ये सुमित भोईर कॅप्टन होते आणि त्या टीमनं चॅम्पियन झाला होता. स्वयंनं खूप चांगली बॅटिंग देखील इथे केली. टायगरच्या क्रीडा नगरीमध्ये डिकेदास महाराज ते क्रीडांगण आणि इथे सज्ज झाला आता गावाच्या नावासाठी त्याच्या प्रतिष्ठेसाठी. षटक क्रमांक दुसरं. षटकातील पहिलाच बॉल सिद्धू पाटील. ऑलरेडी कार्पेट बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं. फिल्डर लॉंग ऑफरनं वेगान आलाय. दुसरीचा कॉल. केतन मात्र धावत होते नाकारला आणि अशा रीतीने तुम्ही बघा जसा बॅटला स्पर्श झाला पाय तसाच देखील त्यानं देखील नमन केलं. बॅट एक शरीराचा भाग आहे हे सांगत असताना तुम्ही तिथे पाहता सर्वेशला तुम्ही पाहिलं. या बॉल वरती 8 धावा धावपलकावरती. 7 धावा धावपलकावरती. उडवला मिस्तामिंग. मेन विकेटला फिल्डर आहेत. पकडलाय झेल. संपलाय मैदानावरती. केतन चौधरीचा खेळ. धक्का लागला. स्कायरा 11 जय जल्लेश्वर वाढेकरला दुसरा. होम स्क्रीन वरती फोटोशूट करत असताना हे आमचे लाडके आयोजक बालचंद्र पाटील
त्याची सूप उतर तुम्ही पाहता होम स्क्रीन वरती. धावा धावपलकावरती 7-7 वरती दुसरा आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये कपिल आला बॅटिंग साठी 4थ्या क्रमांकावरती. षटकातील पुढचा बॉल आपटला बॉल चालला फायलेग बॉरी लाईनच्या बाहेर बॅटचा कडा त्याच्यानंतर वेगानं फायलेगला बीट करून सीमा पार 4. खूप मेहनत या स्पर्धेला घेतली आहे. हितेश पाटीलचं कौतुक करेन. विघ्नेश पाटील यांच्या मावशीचा मुलगा आहे तो. जेव्हा जेव्हा या स्पर्धेला चालू आहे तेव्हापासून 4 दिवस मेहनत. अनुज पाटील तुझं देखील कौतुक. इथे टॉप एच विकेटचं पतन होईल का? नोमान स्लाइस मध्ये बॉल पडला आणि तोपर्यंत या बॉलवरती 2 धावा. प्रणित पाटील असतील, अनुज असतील, मंथन असतील, हितेश स्वागत करेल. खूप स्पर्धेला मेहनत. धावा धावपलकावरती पुढे जात असताना 13 या आकड्यावरती स्वयं आला बॉलिंग ट्रॅक वरती ज्याला विकेट मिळाली आहे. अजून या षटकातील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 13 रन स्कोरबोर्ड वरती. कपिल तुम्ही पाहताय स्ट्राईक एंडला. षटकातील पुढचा बॉल बादशाहला कडा पकडलाय जेल साही शेलार. आता चुकी होणार नाहीये. विकेटचं बटन लागणारा मैदानावरती 3रा धक्का. स्काय 11 जय जल्लेश्वर वाडेकर संघाला. साही शिल्लार ISPL ला देखील सिलेक्शन झालंय साहीचं. तिथे टॉप बॉल खऱ्या अर्थानं श्रीनगर के वीर मध्ये तुम्ही साही शिल्लारला खेळताना पाल. त्यानंतर आणखीन एक कल्याण डोंबिवलीचा साहिल लोबले जो उमरोलीचा तो देखील श्रीनगर के वीर मध्ये खेळणार आहेत आणि हे अभिमान आहे आपलं की तर मात्र देखील असणार आहे. कल्याण डोंबिवलीचा एक जबरदस्त अष्टपैलू क्रिकेटर त्याचे आपण मोठमोठे फटके साही शेलारांना श्रीनगर के वीर मध्ये तुम्ही खेळताना पाल. षटकातील पुढचा बॉल हलक्या हाताने केला. शॉटला फिल्डर तुम्ही पाहता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न या बॉलवरती मिळतीये 1 धाव. एका धावेच्या बरोबरीने षटक क्रमांक संपला जात आहे. दुसरा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती 14 या आकड्यावरती जर साहिल शेलारचा आता मात्र जेल सोडला तर आता कॅश प्राइज मध्ये वाढ होतीये 300 रुपये. आणि ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक संगीत. साही शेलारला 3ऱ्या षटकामध्ये ऑलदिगार फील्ड बॉल झाला बॉलच्या दिशेने. फिल्डर वेगानं स्वयं आला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. प्रत्येक विकेटसाठी रितेश भोईर यांच्याकडनं 200 रुपयाचे कॅश प्राइज आहे. साहीसाठी 3ऱ्या षटकामध्ये आला. धावा धावपलकावरती 16. षटक क्रमांक 30 प्रगती पथावरती सर्वेश पाटील तुम्ही पाहता स्ट्राईक एंडला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. स्कोर थांबला 16 वरती. विचार केला पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी
संदेश शिराळीच्या अवघ्या 6 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर स्वयंनं धावा खर्च केल्या 8. उडवला लॉंग ऑनला, सोडलाय झेल. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. जीवनदान दिलाय सर्वेशला. जेल पर्यंत जायला हवं ते थांबले. त्यानंतर बॉल जमीनला दान झाला. या बॉलवरती मिळतीये सिंगल. सिंगलला स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 17 या आकड्यावरती 17 रन स्कोरबोर्ड वरती. सतरा धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. दुपारच्या 17 मध्ये सर्व मायबाप प्रेक्षकांचं युट्यूबच्या माध्यमातून जोडल्यात त्यांचं देखील स्वागत करू. स्वर्गीय लवशेठ पाडे स्मृती चषक मध्ये स्कूप केला. वॉर शॉट. बॉल चालला दन 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 करत बाउंड्री लाईनला. सीमा पार आलाय चौकार. दरम्यान आपण पाहतोय बालेगावचे दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय विकासदादा महाराज बोराडे यांचं आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांच्या समवेत संजय दादा गायकवाड यांचं आगमन झालंय. त्याचबरोबर मधुशेठ भोईर यांचं देखील आगमन झाले. पोसरी गावचे यांचं देखील मनपूर्वक स्वागत. वेलकम सर्व पाहुण्यांचं स्वागत. पायावरती बॉल. फिल्डिंग थोडी खराब झाली. मिडॉनला मिड विकेटवरनं वेगानं स्वयं आला. तोपर्यंत या बॉलवरती मिळतीये फक्त एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं षटक क्रमांक संपला जात आहे. 3 षटकांचा खेळ संपला. या षटकाचा विचार केला विकेट जरी साईला नसला भेटला तर इकॉनॉमिक्स खूप छान राहिले साईचं. अवघ्या 9 धावा खर्च केला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 23 वरती 3. स्काय 11 जय जल्लेश्वर वाडेकर संघाची या टीमला पॅक केला. आमचे परममित्र अक्काजी पाटील तर या मॅचला पाहत असतील ते आपण उपस्थित आहात. तर या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आकाश पाटील एक जबरदस्त पुरस्कार आहेत. नक्कीच ते टीमला पॅकर देखील करत असतात आणि स्कायरा ही त्यांची मुलगी आहे. आकाशदा पाटील तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. या जिल्ह्यात मलंगड विभागात नाव गाजत या चषकाचं. ठाणे या जिल्ह्यात मलंगड विभागात नाव गाजत या चषकाचं. लवशेट चषक ठेवलंय यो नारेन या गावात. 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 आकाशदादा पाटील हे देखील मॅचला पाहतायत. गोल्डन मॅन स्काय राहिले म्हणजे पुरस्कर्ते. आपलं देखील स्वागत करू. ते देखील स्पर्धेला एन्जॉय करतात. आकाशदादा तुमचं देखील मनपूर्वक स्वागत. चोवीस धावा धावपलकावरती. स्लो गोडचा डेटवरचा हनाबाईचा षटक. या षटकामध्ये धाव्यात फुल टॉस होता. फुल टॉस करायला हवा होता सिद्धून आणि तोपर्यंत 2 धावा. थोडी खराब फिल्डिंग झाली. तिसऱ्या पंचांकडे जाणार आहोत आपण लगेचच. स्पर्धा तुम्ही एन्जॉय करता. आई गावदेवी क्रिकेट संघ नारायण नो बॉलचा इशारा आला. नो बॉल तुम्ही पाहता. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून MTC जिथे सज्ज आहेत आमचे मित्र रोशन
फ्रीड असेल या धावपलकावरती तुम्ही पाहता 27 या आकड्यावरती उघडा डोळे पहा नीट. नेक्स्ट बॉल फ्री हिट. सिद्धू बॅटिंग साठी तुम्ही पाहताय जो सलामीला खेळण्यासाठी सज्ज झाला. उडवला 5 रनांमध्ये बॉल साला आउट ऑफ दी फार. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. स्क्वेअर लेगला हा पहिला धडका सिद्धूचा. ठोकलाय षटकार. पेडावरती उपस्थित सागरदादा पाटील जी शिवसेनेची बुलंद तोफ शिवसेना शाखा प्रमुख त्यांच्या माध्यमातून जी आम्हाला बाईक दिली आहे. आजोबांची स्पर्धा आहे. खूप मोठं योगदान. सागरदादा तुमचं देखील मनपूर्वक स्वागत करू. षटकातील पुढचा बॉल फ्रंट फूट लावून डान्स इट डाऊन द ग्राउंड. बॉल चालला कव्हर सीमा रेषेच्या बाहेर. आठवण झाली वीरेंद्र सेवाग स्टाईल. स्टँड अँड डिलिव्हर. ठोकलाय सिद्धूचा. आणखीन एक लागोपाठचा दुसरा. रिप्ले मध्ये पाहू शकाल कशा रीतीनं फ्रंट फुटला डान्सिंग डाऊन द ग्राउंड कव्हरला क्लिअर करणारा सिद्धू यासाठी ओळखला जातो. कुठेतरी बॅकफुटला होता. स्कोर झाला नाही 3 षटकामध्ये. या षटकामध्ये त्याला माहिती आहे स्लो कोर्सचा डेट ओव्हरचा हडामारीचं षटक आहे. या षटकामध्ये धावा व्हायला हव्यात आणि तेच करतोय. 7 बॉल 21 वरती खेळतोय. का बॅटिंग करतोय. एक हाती लढतोय टीम साठी. आणखीन एक उडवला लागोपाठचा तिसरा. लॉंग ऑनला क्लिअर करणारा हा तिसरा षटकार ठोकला. का बॅटिंग आणि आयवा झेल्स घेतला. त्या मायबा प्रेक्षकांना यायचा तुम्हाला 200 रुपयाचं कॅश प्राइज आणि घड्याळ. नक्कीच हे आपले स्वयंसेवक आहेत. कारण की बघा आपले स्वयंसेवक आहेत. काल 4 दिवस भालचंद्रदा खूप मेहनत केली. त्यानं मेहनतीचं फळ नक्कीच देत असतं. आणि या लगेचच तुम्हाला देणार आहोत आम्ही 200 रुपयाचा कॅश प्राइज आणि घड्याळ. बॅटिंग दमदार है दर्जेदार है. ये शेर है वाडेकर का. ये रोकने वाले से नहीं ये भगाने वाले से. शॉर्ट बॉल होता आणि अशा रीतीने एक केली. दुसरीचा कॉल दिला. फेक इन डेंजर एंडला धावतोय सिद्धू वेगानं. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती स्कोर बोर्ड वरती रन संख्या 47. ये पुराना चावल है. आप उसको कुकर में जितना फ्राई करेंगे उतना वो खाने के लिए टेस्टी लगेगा. यह है जय जल्लेश्वर वाडेकर का सिद्धू पाटील. का बॅटिंग केली आहे. कुठेतरी लवकर बाद झाला. प्रणित बाद झाला. त्याच्यानंतर केतन बाद झाला आणि कपिल बाद झाला. बॅटिंग दमदार आहे. स्कूप केला बॉलला. झेल सोडला लेग स्लिपला आणि तोपर्यंत या बॉलवरती मिळतीये धाव. ती 1 आणि एका धावेच्या बरोबरीनं पहिला पूर्वार्ध इथे कंप्लीट झालं. जिथे धावपलकावरती बनवल्या जातात. स्कायरा 11 जय जल्लेश्वर वाडेकर संघाच्या 48. जर आपण नक्कीच पाहूयात पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करताना वाडेकर 2 बॉल 4चं योगदान दिलं. त्याच्यानंतर सिद्धूनं 10 चेंडू 28. केतननं 1 धावेचं योगदान दिलं. तुम्ही पाहता धावपलकावरती. हा तर या ठिकाणी बघा आमच्या आयबा झेल प्रेक्षक आलेले आहेत. खरं तर भालचंद दादा यांनी ठेवलेले ते सर्व स्वयंसेवक आहेत. त्यांचं देखील कौतुक करा. बघा काय सुंदर झेल टिपलाय. प्राइस 200 रुपये आणि प्लस त्याला घड्याळ दिलं जाते. काशीनाथ दादा पाटील यांनी पुरस्कृत केलेले घड्याळ बघा. दिवाळ भिंतीचे सुंदर आणि क्वालिटीचे असे घड्याळ त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले आहेत. त्यानंतर 200 रुपये भालचंद दादा पाटील यांच्या माध्यमातून त्याला देण्यात येत आहेत. खरं तर ही संकल्पना आपल्याला नारायणमध्येच पाहायला मिळते आणि सातत्याने ही संकल्पना प्रत्येक क्रीडा स्पर्धेमध्ये देखील असते. परंतु नारायण स्पर्धेमध्ये तुम्हाला आणि ह्या ग्राउंडवरती कारण मागच्या महिन्यामध्ये जी स्पर्धा आपण पाहिली याच ग्राउंडवरती स्वर्गीय रामचंद्र मडवी चषक 2024 आणि त्या स्पर्धेमध्ये मित्र प्रेक्षकांना कमाल कॅशसाठी बाईक होती. खरं तर या स्पर्धेमध्ये ती संकल्पना देखील आपण पाहिली. उसाटण्याच्या मैदानावरती करता उसाटण्याच्या स्पर्धेमध्ये दरवर्षी काहीतरी नाविन्य घेऊन ती स्पर्धा असते आणि त्यांचंच आपण पाहिलं
त्यानंतर ही स्पर्धा त्यांच्याच ग्राउंडवरती आणि प्रेक्षकांना हे प्राइज देण्यात येते. टॉस करूयात आपण लगेच पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. या खार्डी संघाचा कॅप्टन आणि भाल टीमचा कॅप्टन लगेच टॉस साठी या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण टॉस देखील करणार आहोत. खार्डी टीमचा कॅप्टन आणि भाल संघाचा कॅप्टन या सौरभ म्हात्रे लगेच याच्या टॉस साठी. चला दोन्ही कॅप्टन या. तर आपण स्क्रीनवरती पाहतो श्री गुरुदेव डायग्नोस्टिक सेंटर. खरं तर आमचे भालचंद्र पाटील यांचे सुपुत्र सर्वेश पाटील येथे रक्त तपासणी करून मिळेल. त्यानंतर संपूर्ण बॉडी फुल बॉडी चेकअप अवेलेबल आहे आणि सर्वेश पाटीलशी तुम्ही संपर्क साधा. त्याचा संपूर्ण पत्ता आहे उसाटणे नाका MIDC तलोजा कल्याण रोड. नक्की अवश्य भेट द्या एकदा. खरं तर होम कलेक्शन अवेलेबल ही देखील आपण संपर्काच्या माध्यमातून करू शकता. सर्वेश पाटील तुम्ही त्यांचे संपर्क करा. श्री गुरुदेव दत्त डायग्नोस्टिक सेंटर हे आपल्या इथे अवेलेबल झाले उसाटणा नाक्यामध्ये. नक्की त्यांचं देखील आपण कौतुक करू, त्यांचं आपण शुभेच्छा देऊ. टॉस करूयात आपण हरिभक्तन पारायण. तुम्ही पाहता विकास महाराज यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो. भाल आणि खार्डी हे दोन संघ एकमेकांसमोर पहिल्या फेरीतील चौथी मॅच तुमच्या समोर आहे. टॉस इथे केला जाईल. हेड आणि टेल आणि टॉस कॉल देणार खार्डी संघाचा कॅप्टन सौरभ. हेड कॉल दिला आणि हेड झाला. आपण नक्की सौरभची चर्चा करू. तर मान्यवरांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती. सौरभ सर्वप्रथम तुझं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. काय म्हणशील, टॉस जिंकलाय, डिसिजन काय असणार आहे? फील्ड फर्स्ट. फिल्डिंग करा. समोर भाल संघ एकमेकांसमोर बऱ्याच वेळा आला असाल, आता पुन्हा एकदा येतोय. कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 4 ओव्हरमध्ये 40 ते 45. आता बॉलिंग लाईन खार्डीची खूप शानदार झाली आहे, कारण की सूरज देखील तेवढा चांगला गोलंदाज आहे. तर नक्कीच कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न. काय म्हणशील या स्पर्धेबद्दल? 8व्या वर्षी स्वर्गीय लहूशेठ पाटील त्यांच्या वडिलांची नावाने ही स्पर्धा आठवण प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी क्रिकेटचं हे सामने तुम्ही पाहता आणि या स्पर्धेत काय म्हणशील स्पर्धेबद्दल? स्पर्धा तर खूपच छान आहे आणि खेळायला खूप मजा आहे. येऊ दे सौरभ मध्ये तुम्हाला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊ. खार्डी टीमच्या कॅप्टन कॉल जिंकला आणि फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि आपण लगेचच जाणार आहोत. आपण हरिभक्त पारायण विकास महाराज यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मायेची शाल पुष्पगुच्छ आदर्श महाराज राजे शिव छत्रपती महाराजांची प्रतिमा. नक्कीच महाराज तुम्ही जेव्हा ही प्रतिमा पाहाल तेव्हा आठवण होईल स्वर्गीय लहूशेठ पाटील या स्पर्धेची. त्याच्यानंतर आपण सन्मान पार पडणार आहोत. नेताजी काठवले चिरड साहेबांना देखील विनंती करतो, या तुमचा देखील सन्मान करू. संतोष काठवले चिरड, संदेश काठवले चिरड, या तुमचा देखील सन्मान आम्ही करणार आहोत. या संदेश आणि त्याच्यानंतर समीर काठवले, या तुम्हाला देखील आम्ही सन्मानित करणार आहोत जे चिरडचे आहेत. आपण या स्पर्धेमध्ये आलात, आपलं मनपूर्वक सरचे स्वागत. देश असतील त्याच्यानंतर समीर, शरद मुंडे आणि जनार्दन वडेकर यांचे चारही मान्यवरांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती जयवंतदादा पाटील असतील. त्याच्यानंतर तुम्ही पाहताय भालचंद्रदादा पाटील याच्या शुभ हस्ते सन्मान करतो. लगेच आपण जाणार आहोत कॉम्बॉक्स मध्ये, जिथे 48 मात्र धावा उभारण्यात 49 लक्ष्य पार करायचे SSC खंबालपाडा संघाला. या चेस केल्या जातील का डिपेंड केल्या जातील ऐकूया उत्तरार्धामध्ये योगीजी मडवी सरांना मायक्रोफोन वरती. धन्यवाद. थैंक यू सो मच सौरभ पाटिल. नमस्कार दोस्तों, फिर एक बार सभी दर्शकों का स्वागत. दोपहर की कड़ी धूप 1:04 हो चुके और कड़ी धूप में कड़ा संघर्ष मैदान के ऊपर एक तरफ है SSC खंबालपाड़ा टीम, दूसरी तरफ है टीम
स्कायरा 11 जय जलेश्वर वाडेगर, जिन्होंने पहले बल्लेबाजी की, 48 रन जोड़े और 49 रनों का टारगेट मैदान के ऊपर। पहले गेंद के ऊपर शुरुआत की छक्के के साथ, दूसरी गेंद के ऊपर चौका। शानदार शुरुआत कंबलपटा टीम की ओर से सुशांत सालवी की तरफ से। इस बार भी गेंद को कट किया, पॉइंट को बीट किया, गेंद बैकवर्ड पॉइंट बाउंड्री लाइन की तरफ और एक खूबसूरत शानदार चौका। की शुरुआत देखिए सुशांत सालवी, जो कि सुशांत शांत नहीं है, आक्रामक बने, नाम में तो शांत है मगर बल्लेबाजी में काफी तहलका मचा रहा है। पहली गेंद छक्का, दूसरी गेंद चौका, तीसरी गेंद चौका, कुल मिला के 14 रन जोड़े। कट करना चाहते थे, बाउंस हुई गेंद, पड़ने के बाद टेक ऑफ हुई और बल्लेबाज को बीट करती हुई विकेट कीपर की दस्तानों में। कपिल पाटिल का ओवर आप देख रहे हैं, स्पिन आक्रमण है और इनके खिलाफ क्या कमाल की शुरुआत की है। 49 का टारगेट और पहले 4 गेंद में 14 क्लीन बोल्ड, यहां विकेट प्राप्त की है कपिल पाटिल ने। नामी बल्लेबाज सुशांत को शांत किया, जिन्होंने पहले 3 गेंद में 3 बड़े स्ट्रोक दिखाए थे, 2 चौके 1 छक्का, वही सुशांत सालवी क्लीन बोल्ड। ₹101। तो बिल्कुल यहां पर पहला विकेट सुशांत को शांत किया आखिरकार, जिन्होंने तहलका मचाया था मैदान के अंदर, वही बल्लेबाज आउट हुए। नए बल्लेबाज मैदान के अंदर जब तक गेंद को फील्ड करे, पहली गेंद के ऊपर अकाउंट ओपन किया और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या एसएससी कंबलपटा टीम की 15 रन, जो कि जीतने के लिए अभी भी 34 की जरूरत है 18 गेंदों के ऊपर। मुकाबला शानदार होगा, दर्शक कहीं मत जाना क्योंकि बहुत सारे दर्शक के मुकाबला देख रहे हैं। सुपर संडे सुपर धमाका मेगा फेस्टिवल आप मुकाबले देख रहे हैं। स्वर्गीय लवशेट पाटील स्मृति 2025 का पर्व, नए साल की नई शुरुआत और आज अंतिम दिन। जीत के लिए 50 का टारगेट था। इसके बाद जो मुकाबला होगा बिग फाइट रहेगा, जो कि पहले राउंड का अंतिम मुकाबला नील 11 गावदेवी खाड़ी बनाम जय गावदेवी बाल, काफी बड़ा मुकाबला रहेगा। दोनों कप्तान आए थे, टॉस भी हुआ और उसके बाद गणेश जी मात्र इनकी कटआउट देख रहे हैं, बाउंड्री लाइन के ऊपर है। जो यहां पर डायरेक्ट हिट कोई खिलाड़ी करता है तो उन्हें 1111 गणेश दादा की तरफ से है 1111 1111। ये देखिए अलोंग द कारपेट गेंद पिछले ओवर में शानदार शुरुआत रही थी, पहला चौका, उसके बाद सेकेंड बॉल के ऊपर भी चौका देखने मिला था। लगातार आक्रमण, दूसरे ओवर की पहली गेंद पड़ने के बाद लेग स्टंप के बाहर और अंपायर का वाइड का इशारा और इस अतिरिक्त के साथ टीम की टोटल रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 16 रन। रन संख्या 16 रन हम बात करेंगे तो इस ओवर की पहली गेंद वाइड है। अतिरिक्त रनों के साथ शुरुआत करते हुए गेंदबाज की बात करेंगे प्रणीत पाटिल। पहला ओवर थोड़ा महंगा रहा, पहले ओवर में रन 15 आए। अब कमबैक करना होगा क्योंकि वाडेगर टीम के पास स्पिन आक्रमण है और हमेशा उनकी ताकत रहती है वो उनकी गेंदबाजी। ऑन साइड में गेंद को फील्ड किया एक सिंगल के साथ। यहां पर बल्लेबाज चिराग 2 रन पर पहुंचे। टीम की टोटल 17 रन 1 विकेट के नुकसान पर। दोपहर की कड़ी धूप, शानदार मुकाबला, दर्शक भी है और कई दर्शक यूट्यूब के माध्यम से मुकाबला देख रहे हैं।
उन सभी दर्शकों का फिर एक बार स्वागत। जीतने के लिए अभी चाहिए यहां पर 17 गेंदे 32 का समीकरण है। साई सेलार सेकंड पर बल्लेबाज है। अच्छी डिलीवरी, हर डॉट बॉट के लिए 101 रुपए का इनाम है। बिल्कुल पहली गेंद तो डॉट आई। आईएसपीएल में इस खिलाड़ी को आप देखेंगे। रनों की बात करेंगे तो 17 रन, 17 और खतरा कहते हैं। 17 रन 1 विकेट के नुकसान पर कंबल पटा टीम की टोटल है। जीतने के लिए 16-32 का समीकरण है। अभी भी मुकाबला बैलेंस है, यानी कि 12 की औसत है। 16 गेंदे 32 का समीकरण। ब्रॉकहॉल में गेंद को फेंका, फिर एक बार डॉट बॉल, 202 का इनाम। कहते ना कि बारी बारी सबकी बारी। और यहां पर रन की बात करेंगे तो यहां पर 17 रन, 17 और खतरा हमेशा कहा जाता है। जिंदगी हो या क्रिकेट का खेल या और कुछ, हमेशा 17 का खतरा बना रहता है। और अभी भी देखिए ना, 17 के ऊपर 2 गेंदे डॉट, और ये देखिए 17 के ऊपर खतरा। आखिरकार साई शेलार का सबसे बेहतरीन हिट, गेंद हवाई सबर, छूमंतर। इसे क्या बात है, अच्छे संगीत डीजे द्वारा। देखिए बिल्कुल साई शेलार 2 गेंदे डॉट क्या हुए, उसके बाद उनके बल्ले से छक्का। खामोश बैठने वाले में से साई शेलार नहीं है, हमेशा आक्रामक खेल करते क्रिकेट के मैदान पर। फिर एक बार ताकत का इस्तेमाल कर रहे थे। बल्ला गेंद का सही संपर्क नहीं है। गेंद जब तक बैकवर्ड स्क्वायर लेग में फील्ड हो तब तक यहां 2 रन के लिए पलट चुके। 2 रन का इजाफा, और इसी 2 रन के साथ टीम रन संख्या 25। 24 की आवश्यकता, 13 गेंदें अभी भी बची है। जीतने के लिए 24 रन की आवश्यकता है। क्लैरिटी, क्वालिटी देखिए कितनी खूबसूरत है। ओम साई एमटीसी, सागर पराड और हमारे रोशन पराड और उनकी पूरी टीम, सभी का स्वागत होना चाहिए। कैमरामैन का सबसे बेहतरीन योगदान रहता है, उनका स्वागत है। और बैक टू द बॉलर, गेंद को रोका और ओवर की समाप्ति रही। आप जीतने के लिए 12 गेंदें 24, 12 गेंद में 25 बने, अब 12 गेंद में 24 की आवश्यकता है। कट टू कट मुकाबला, शानदार मुकाबला। अब चलता हुआ मैदान के अंदर पहले दौर का यह तीसरा मुकाबला। चार दिन, अब आज का आखिरी दिन है। ये पूरा लेखा जोखा, इस प्रतियोगिता में 210 छक्के लगे हैं अभी तक और 171 चौके लगे हैं। काफी कमाल की जानकारी देते हुए रोशन पराड, साथ साथ हमारे रवि पाटिल स्कोरर हैं। बिल्कुल उनका भी जिक्र होना चाहिए रोशन, क्योंकि वो स्कोरर की भूमिका निभा रहे हैं। प्रोफेशनल नहीं, बल्कि आज अच्छी स्कोरिंग कर रहे हैं। कई दिनों में प्रोफेशनल भी बनेंगे और साथ हम उन्हें बहुत सारे मौका देंगे, क्योंकि स्कोरर के लिए भी कई सारे पेमेंट्स रहते हैं उनके भी, और बिल्कुल प्रोफेशनल करेंगे तो फिर आपको अच्छा पेमेंट मिलेगा। अच्छी गेंद, तीसरे ओवर की शुरुआत, यहां सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 26। अब जीतने के लिए 11 गेंदे 23 रनों की आवश्यकता है। जीतने के लिए अब चाहिए पर 11 गेंदों में 23 की आवश्यकता।
इस बार गेंद पड़ने के बाद हम बात करेंगे तो यहां पर वाइट का इशारा, पहली गेंद पर सिंगल आई, दूसरी गेंद के ऊपर एक वाइट की अतिरिक्त रन, यानी कि रन संख्या आगे बढ़ती हुई 27-22 की आवश्यकता, 11 गेंदें बची है। ओवर नंबर 3 की बात करेंगे, सर्वेश पाटिल आ चुके हैं। अच्छी गेंदबाजी, अच्छी डिलीवरी और एक डॉट, हर डॉट के लिए 101 का इनाम है। 4 गेंदें ऑलरेडी डॉट वे साई शिलार। रन संख्या की बात करेंगे तो यहां पर टोटल 27 पर पहुंची है, जीतने के लिए 10 गेंदें 22 की आवश्यकता। मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर, आपको कोशिश करनी होगी क्योंकि मुकाबला भी उसी तरह है। शॉर्ट लाइन की गेंद पुल करना चाहते थे, ऑन साइड में गेंद को मोड़ दिया, डीप मिड विकेट में गेंद को रोका, तब तक यहां पर दूसरे के लिए पलटे, मामला करीबी था मगर पहुंचे। साई सेलर की हाइट लेकिन कितनी ऊंची है, बहुत बड़ी टांगे, जल्द ही उन्होंने नाप लिया पूरा पिच का और 2 रन पूरे किए। कितनी खूबसूरत रनिंग देखिए, आप देख सकते स्क्रीन के ऊपर, तेजी के साथ दौड़े और 2 रन पूरे किए। रन संख्या अब 29 रन, जीतने के लिए अब 20 की आवश्यकता। 9 गेंदों के ऊपर 3 गेंद 3 छक्के आते तो बल्लेबाज साई शिलार के लिए ओम साई एमटीसी लाइव के ऑनर सागर जी फराड, इनकी तरफ से 1500 का इनाम है। जीतने के लिए अब 9 गेंदे 20 की आवश्यकता। मुकाबला उतना ही बेहतरीन होगा क्योंकि बेस्ट वर्सेस बेस्ट, एक तरफ है फिरकी के जादूगर और जिन्हें कहा जाता है फिरकी के माहिरगर है नाम वाडेगर। एक सिंगल आई, सिंगल के साथ रन संख्या की बात करेंगे तो टीम टोटल रन संख्या 30 रनों के ऊपर अब 19 की आवश्यकता है। 8 गेंदें बची है, इसलिए मैंने पहले कहा ना कि यह मुकाबला कट टू कट चलेगा, फाइट भरा मुकाबला रहेगा। पकड़ कितनी भी कस लो, ये फिसलता जरूर है। ये वक्त है जनाब, बदलता जरूर है, वक्त को बदलना पड़ेगा। दोनों टीमें तैयार हैं ये मुकाबला जीतकर सेकेंड राउंड में प्रवेश करने के लिए। 2 मुकाबले जीतकर वीर बजरंग सिरडोन पहुंची आज के अंतिम राउंड में। और अगले मुकाबले की बात करेंगे तो मुकाबला जय गावदेवी भाल बनाम नील 11 गावदेवी खाड़ी के बीच होगा। आज सुपर संडे है, दर्शक मुकाबला देख रहे हैं। फील्डर थे, बिल्कुल प्रयास अच्छा था, फ्लैटेड कैच थी और ये जरूरी थी, मगर एक सिंगल आई, सिंगल से टीम की टोटल आगे बढ़ती भी 31 रन के ऊपर। आप जीतने के लिए 7 गेंदे 18 की आवश्यकता। परिंदों को मिले की मंजिल, ये उनके फैले हुए पर बोलते हैं, मगर कुछ लोग रहते जमाने में खामोश, उनके हुनर बोलते हैं। रन संख्या 31, 18 रन की आवश्यकता है 7 गेंदों के ऊपर। देखिए बना रहे हैं मैदान के ऊपर, धीरज के साथ धैर्य के साथ क्रिकेट खेला जा रहा है। मैंने इसलिए कहा ना कि आपको धैर्य की जरूरत है, खेल शतरंज का हो या क्रिकेट का। साई शेलार, ऊंची गेंद हवा में है, 3 फील्डर एक दूसरे के सामने है, दूसरे रन के लिए पलटे, दूसरा रन भी पूरा किया, जीवनदान मिला। 2 के 7 ओवर की समाप्ति, 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद 33 रन, लॉस ऑफ 1 विकेट। आखिरी ओवर में 16 रन की आवश्यकता है।
आखिरी 6 गेंदे 16 की आवश्यकता। मेहमान यहाँ पर आते हुए उनका स्वागत है। मेहमान नवाजी, बिल्कुल आज प्रतियोगिता के अंतिम दिन और कई सारे मेहमान भी हमारे मंच के ऊपर है, सभी का स्वागत है। आखिरी 6 गेंदे 16 की आवश्यकता। नए बल्लेबाज मैदान पर पहुंचे। इनेट क्रमांक 4 चौथे नंबर के ऊपर खिलाड़ी पहुंचे। साई सेलार के कंधों के ऊपर अब बड़ी जिम्मेदारी है। उतने ऊंचे कद के खिलाड़ी मैदान में पहुंचे चौथे नंबर के ऊपर। मयूर मुठे नए बल्लेबाज मैदान पर है। आखिरी 6 गेंदे करेंगे गेंदबाज सिद्धू पाटिल। एक्सपीरियंस इज गुड टीचर, कहते हैं ना कि अनुभव सर्वश्रेष्ठ गुरु होता है। सिद्धू के पास कई साल का तजुर्बा है, कई साल क्रिकेट खेला है, कई ऐसे मैदान पर अपनी छाप छोड़ी है। वही सिद्धू, पास में 15 की आवश्यकता। आप सामने हैं बल्लेबाज साई सेलार। साई सेलार चुनौती होगी क्योंकि एक तरफ है स्पिन आक्रमण, एक तरफ है ताकत का इस्तेमाल करने वाले ताकतवर खिलाड़ी साई सेलार। इनकी ताकत इतनी है कि बाउंड्री लाइन से कहीं ज्यादा दुगना लंबा छक्का वो मारते हैं और दर्शक वही देखने के लिए तैयार है कि साई सेलार के लंबे छक्के। मगर चुनौती है सिद्धू पाटिल की स्पिन आक्रमण। ये देखिए अभी भी चर्चा कर रहे थे और गेंद को भेजा सीमा रेखा के बाहर, मिड विकेट के ऊपर से झुमंदर। हॅलो, भागमध्ये आला पांडुरंगजी पाटील आणि नितीनजी पाटील जे नागावचे आहेत. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूया स्वर्गीय लहू शेठ पाटील स्मृती चषक 2025 मध्ये. कमाल का मुकाबला, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर। ये क्रिकेट का दस्तूर है और क्रिकेट की भाषा, लगी तो ताली नहीं तो गाली। अभी भी मुकाबला बैलेंस है। दिल थाम के दर्शक के मुकाबला देखना, क्योंकि आने वाली 4 गेंदे 9 का समीकरण मुकाबले में पलटवार करना सिद्धू पाटिल भी जानते हैं, उनमें भी क्षमता है, वो भी एक अच्छा गेंदबाज है। बिल्कुल ताकतवर खिलाड़ी है, उतनी ताकतवर बल्ला लेकर मैदान पर उतरते बाहुबली। हिट उनके बल्ले से हमेशा होते हैं और बाहुबली साई सेलार मैदान पर है। जीतने के लिए 4 गेंदे 9 की आवश्यकता। अच्छा मुकाबला मैदान के ऊपर। इस बार मिस टाइमिंग, फील्डर बहुत दूर है और जब तक पहुंचेंगे तब तक यहाँ पर 2 रन, 2 से ज्यादा तो नहीं लेंगे, वो भी जानते हैं, क्योंकि एक विकेट का मूल्य क्या है। 3 गेंदे अब 7 की आवश्यकता। पलटवार, वार पे वार, पलटवार। ये मुकाबला उसी तरह से होगा। शुरुआत में ही कहा था आखिरी गेंद तक शायद ये मुकाबला दर्शकों को देखने मिलेगा। चुनौती है दोनों बल्लेबाज, दोनों खिलाड़ियों को। गेंदबाज सिद्धू पाटिल को चुनौती है बाहुबली साई सेलार। कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी चेसिंग है, इसलिए आपको 7 रन बनाने होंगे और चुनौती है साई सेलार को गेंदबाज सिद्धू पाटिल। चलो आप टाइम पास नहीं कर सकते, प्लीज सहकार्य करें, क्योंकि क्रिकेट के नियम होते, क्रिकेट के कोई उन्हें फॉलो करना होता है। और अब जीतने के लिए आखिरी 3 गेंदे 7 की आवश्यकता। सिद्धू पाटिल को कमबैक देना होगा, क्योंकि वो जानते हैं क्रिकेट में किससे से कमबैक देते हैं सिद्धू पाटिल। फिर एक बार हवा में गेंद, फिर फील्डर दूर है, इस बार पहुंचे। वाह कैच है, कमाल का कैच। और इसलिए मैंने कहा कि सिद्धू पाटिल क्रिकेट में कमबैक करना जानते हैं, उन्होंने कमबैक किया। साई सेलार की विकेट। आप जीतने के लिए 2 गेंदे 7 की आवश्यकता। वो जरूर होंगे, क्योंकि उन्हें पता है कि मुकाबला अब छूट चुका है बाहर, क्योंकि 2 गेंदे 7, अभी भी मुकाबला अधूरा है, जीत अभी दूर है। 2 गेंद 7, आने वाली गेंद छक्का आता है तो भी मुकाबला अंतिम गेंद में, आने वाली गेंद 1 रन भी आती है तो भी मुकाबला अंतिम गेंद के ऊपर। और यही क्रिकेट देखने के लिए दर्शक उत्सुक होते हैं और वही मुकाबला डू और डाई, शानदार मुकाबला। आने वाली गेंद सिद्धू पाटिल और नए बल्लेबाज मैदान के अंदर स्वयं काड़े, मयूर मुठे स्वयं काड़े मैदान के अंदर है। 2 गेंदे 7 का समीकरण। काफी शानदार मुकाबला, दोपहर की कड़ी धूप में जितनी ताकतवर धूप है उससे भी बेहतरीन मुकाबला।
शानदार मुकाबला, 2 गेंदे 7 की आवश्यकता। सिद्धू पाटिल शॉर्ट लाइन की गेंद थी भाई, 1 रन तो लेना था आपको क्योंकि मुकाबला अंतिम गेंद में जाता, 1 रन भी आता तो मुकाबला जीतने की चांसेस रहते हैं। आप चांसेस खत्म हो चुके हैं, केवल किस्मत आपका साथ दे सकती है क्योंकि एक आध वाइट या नो बॉल अतिरिक्त रन केवल आपको साथ दे सकती है, मगर कहते ना किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है। चमत्कार है तो नमस्कार है। बिल्कुल ये मुकाबला जीत लिया अंतिम गेंद में टीम वाडेगर। स्कायरा 11 जय जलेश्वर वाडेगर, खुश है आकाश दादा पाटिल, उनका स्वागत करेंगे। तो बिल्कुल यहां पर मुकाबला जीता है साई दादा शेलर, आपके जो भी इनाम है आपको जीपे करेंगे रितेश दादा भोईर। बिल्कुल साईदादा शेलर या पण व्यासपीठावरती आपला सन्मान केला जाईल। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे दमदार व्यक्तिमत्व आणि नगरसेवक आहेत त्यांचा इथे तर नक्कीच या ठिकाणी सामना आपण चांगला पाहिला। शेवटच्या क्षणापर्यंत अशी लढत प्रेक्षकांना आवडते, परंतु शेवटच्या क्षणाला सामना जिंकलाय तो स्काय